रामराम मंडळी. तर पुन्हा एकदा आम्ही चाललो आहोत रात्रीचे क्रॅब हंटिंगला, म्हणजेच कुर्ले पकडूक. आणि हे आमचे बंधू जगदीश गोलतकर यांची होडी घेऊन आम्ही चाललो आहोत रात्रीचे खेकडे पकडायला. हे देखील रात्रीची मासेमारी करून आल्यात. हाताने त्यांनी आणि आक्याने त्यांनी मासे पकडलेले आहेत. दाखव वहिनी बघू ते काय काय मिळालं ते. त्याच्यावर बॅटरी मार. हे बघा भरपूर सारे खेकडे मिळालेले आहेत यांना देखील. ही चुकलेली ती कालची ना एकावर एक होती ती गेली. अच्छा, वा छान. बारके बारके काळुंदरी पण मिळालेली आहेत. काळुंदरी नाही कस काळुंदर मिळाला. वा तो बॉल पानाला पाहिजे होता. अशा प्रकारे आम्ही आता चाललोय होडीने पगोलो टाकणार आहे. तर बघूया किती कुर्ले मिळत आहेत ते आपल्याला. आणि मंडळी आम्ही येऊन पोचलो आहोत अडी कोडाम जेटीवर. आणि पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे आईसं बांधायला. यावेळी आम्ही घेतली आहेत कोंबडीची आईसं. पाणी हळूहळू भरायला सुरुवात झालेली आहे. इथपर्यंत पाणी सध्या सुकलेलं आहे. हे पाणी एवढं भरेल आता. इथे हलकंसं तुम्ही पाहू शकता, इथपर्यंत पाणी आहे. हे बघा, हे पूर्ण भरून जाईल आता. इथपर्यंत काठोकाठ भरतं पाणी. तर चला बघूया काय काय मिळतंय आज. तर चला, तयारी झालेली आहे. पगोल्या, ड्रम आणि बाकी सगळं सामान जावी आणणार आहे. एक एक टाकत सुरुवात करूया. अशा प्रकारे आम्ही पगोलेला आता भेंड आणि काय आपलं फ्लोटर्स बांधून घेतो आहे, जेणेकरून आम्हाला दिसतील ते. सायटिंग होईल, त्यांचं शोधायची गरज नाही. जरासा आम्हाला हे झाला, लेट झालं आज. लेट झाला जरा. काय नाही, आईस बीज मिळाला. त्याच्यानंतर मग जरा पगोले पण 1-2-5 रेडी करायचे होते, ते रेडी नाही केलेले होते. त्यामुळे जरा टाईम झाला. ऑलरेडी आमच्याकडे 5 रेडी होते, पण त्यांना परत ती बॉटल बांधत, त्याच्यामुळे जरा. चला तर अशा प्रकारे आता आम्ही चाललेलं आहे. ह्या साईडला टाक. हे हे करू काय, मला तर हे कसं एक टाकून दे, इथे दाखव. चॉप करू. हां दाखव. ही भेंड अशी तरंगते, याच्यावरनं आपल्याला कळतं की आपली पगोली कुठच्या दिशेने. त्याला भेंड बोलतात. फ्लोटर्स टाकून घेऊया आता. चलो, टोटल आपण आता किती टाकलेत? 8 टाकलेत ना. 2 राहिलेत आणि 2 ट्रॅप, म्हणजे टोटल 10 पगोल्या आणि 2 ट्रॅप टाकलेले आहेत आपण. चला, आणि ही शेवटची पगोली जरासं डिफिकल्ट होतं जरा, म्हणजे शूटिंग करणं. आणि तर जरा सांभाळून घ्या तुम्ही. तिकडे टाकू राहील ना. आणि सगळ्या पगोल्या टाकून झालेल्या आहेत. त्या प्रकारे आम्ही वाट बघायची आहे. वाढ बघायची. पाणी भरतंय जोरदार. आता धुवून घेऊया जरा. बघतो जरा आम्ही आता इथे कुठेतरी. मोडी भरली पाहिजे आज ना. भरते की खाली जाते बघूया आता. नवीन एक्सपेरिमेंट. चला, अल्पशा विश्रांतीनंतर दाखवूया तुम्हाला कुर्ल्या कशा कॅच होत आहेत त्या. तर मंडळी, आता आपण चाललो आहोत एक एक करून आपल्या पगोल्या उचलायला. पाणी बऱ्यापैकी भरलेलं आहे आणि प्रवाह पण वाढलेला आहे पाण्याचा. तर आपण चाललो आहोत एक एक आपली भेंड शोधून पगोल्या उचलायला.
टोटल आपल्या 10 पगोल्या आणि 2 ट्रॅप आहेत. इथे एक पहिली पगोली दिसते आपली. ही आपली पहिली पगोली उचलूया, बघू काय मिळतं का. ही आपली पहिली पगोली. अशा प्रकारे आपली ओपनिंग झालेली आहे. आणि कुर्ली बघा कसा मांस खाते, ती भरपूर भुकेलेली आहे ही. आणि आता ही दुसरी पगोली मित्रांनो. आणि पुन्हा एकदा ही बघा हिची धडपड खाण्यासाठी. दुसरी कुर्ली मिळालेली आहे आपल्याला. गावतले. हां, तू बोललास ना गावतले, तर गावतले. सध्या तरी 2 छान असे कुर्ले आपल्याला मिळालेले आहेत. आता तिसरीमध्ये काय मिळतं का बघूया. अंधार फारच आहे, व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडं क्लिअर दिसणार नाही. हे बघा इकडे अजून एक आपला भेंड आहे. बघू आता ही तिसरी उचलतोय आपण. ही आपली तिसरी पगोली आहे ना. टायटाय फिश झालं. नाही त्याचं हे झालं, आईस नेलं. आईसच खाऊन घेऊन गेलेत. आईस खाऊन तिकडे आईस तरंगतंय. निघाला. नाही. आईस रशीचा हे जरा शॉर्ट झाला, त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला. आता मिळाली असते ती पण. नाही, कुर्लीने आईस पळवलेला आहे. पण ही जुनीवालीच आहे पगोली रे. हो, जुनीवालीच आहे. ठीक आहे, जरा शॉर्ट झालेला, जरा उशीर पण झाला मला. करून टाक पॉज. पाणी उतरते की भरते. आतमध्ये जात आहे ना. हो, आता चौथी. आता ही आपण चौथी उचलतोय. चौथीमध्ये पण काय नाही. चौथी म्हणजे अशा प्रकारे काय नाही, जरासा झोत झाल्यासारखी वाटते मला तर. ठीक आहे, चल अजून 6 उचलायच्या बाकी आहे. ही 6वी भेंड आपण उचलतोय आता. लास्टच्या 2 भेंडमध्ये काय मिळालं नाही, म्हणजे पगोल्यांमध्ये. याच्यामध्ये तरी काय मिळतं का बघू. आपल्या 5व्या पगोलीमध्ये पण काय मिळाली नाही. आता बघू या 6व्या पगोलीमध्ये काय मिळतं आहे का. गेल्या 2 पगोल्यांमध्ये काय मिळालं नाही, पण ह्या 8व्या पगोलीमध्ये छोटी नाही, मीडियम साईजची का होईना, पण एक कुर्ली मिळाली बाबा. ही 9वी पगोली उचलली आम्ही, पण याचं पण आईस कुर्लीने पळवलेलं दिसतंय. काय नाही याच्यामध्ये. आणि ट्रॅपमध्ये आपल्याला एक मिळालेली आहे बऱ्यापैकी मोठी कुर्ली. आणि आमका गावले फायनली फक्त 5 कुर्ले. देखो हातात पकडून. आणि किती मिळाले मग कुर्ले तुला शेवटी? 5 वर समाधानी मानले. 4 पीस मिळाले, ते पण चांगले मिळाले एवढ्या कमी वेळात. मिळाल्यात कुर्ली. ही कुर्ली आहे, कुर्ली कवटाची कवटाची. चला, तेवढ्या तर तेवढ्याचही काहीतरी गावला. कुर्लीचे जे हे असतात ना डेके, ते छोटे असतात, जे पेंदे असे बोलतात ते. आणि जो कुर्ला असतो ना, कुर्ला, त्याचे डेके मोठे असतात, त्याच्यावर समजतं. आणि हे जे भाग मोठा असतो, हा पूर्ण तोंडापर्यंत आलेला असतो. म्हणजे हे जे षटकोनी आहे ना, फिमेल आहे. हे त्रिकोणी आहे ना, ते मोठं असतं. आणि कुर्ल्याचं याच्यावरून कळतं. हे मोठं असेल ना इथपर्यंत जुळलेलं की ती फिमेल असते. आणि कुर्लीचे डेके छोटे असतात आणि कुर्ल्याचे डेके चांगले पीस मोठे मिळाले रे. 5